आम्ही झणझणीत घरच्या घरी खरडा करत आहे बघा. आमची वहिनी कराल्या आणि कसं काय काय करायचं आमची वहिनी छानपैकी रेसिपी सांगत आहे तुम्हाला बघा. ओलं खोबरं घातले, लसूण घातले, जिरं घातले, मी भाजून घेतलेली मिरची आहे, कोथिंबीर, थोडे जिरं घातले चव यासाठी, खूप गावची चव येण्यासाठी आम्ही खलबत्यातच चेचतोय. झणझणीत चरचरीत असा. मिक्सरला फिरवल्या ही चव येत नाही, खलबत्याची चव आहे ती. मिरच्या छान पहिल्या भाजून घ्यायच्या घरी तेलात. असा झणझणीत दही खरडा भाकरी खायची. कुणाला खायचं आहे ते नाही आमच्या घरी. कमेंट्समध्ये सांगा कुणाला झणझणीत खरडा हवा असेल तर. आता शिजत घातलेली आहे. आणि आमच्या किचनवर जो पसार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा, फक्त जेवणाकडे लक्ष आम्ही ठेवा. जरा एकच कोण ह्याला कढी म्हणतं, कोण आंबील म्हणतं. आमच्या गावाकडे कढीच म्हणतात. शेअरशिटीत आंबील म्हणतात. नाचण्याची आंबील असत्या. कोण जुंधळ्याचं पीठ लावून करतं, कोण डाळीचं पीठ लावून करतं. आम्ही जुंधळ्याचं पीठ लावलेलं आहे. आमच्या बहिणीनं जुंधळ्याचं पीठ लावून केलेलं आहे बघा. कसा झन्नाट कलर आलेला आहे. इकडं भाजी करण्यासाठी की कढी चालू आहे. हे बघा, हे घालू काय, कोथिंबीर घालू काय? घाला की. ठेवलेली आहे. गॅसची टंचाईत आहे तरी पण आम्ही गॅस मोठा करूनच शिजवतो. आणालय आमच्यालाच पाहुणे आलेले असं नाही एवढं मोठं जेवण बघून. फॅमिली आमची एकत्र आहे त्यामुळे एवढं जेवण रोज करायला. सांडग्याचा डबा. तर भिजवत घातले बघा. आता थोड्या वेळाने हे बारीक करणार आहे मस्तपैकी. हा बघा, छान उडदाची डाळ आहे, तांदूळ तांदूळ आहेत आणि हे मेथी दाणे घातले, थोडे पौष्टिक असतात म्हणून आम्ही रात्री भिजत घातले. आता बारीक करणार आहे रात्री. बघा आता हे मिक्सर मध्ये घातणार. छानपैकी बॅटल करणार आहेत ते. आता ते बारीक इडल्या करणार. खायला या. म्हणजे जास्त हे माणसं असल्यामुळे मुलं म्हणायला लागले सारखी इडली करा म्हणून आम्ही रात्री इडलीला भिजत घातले. आता बारीक करणार.